सोलापूर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यातील 52 नवदाम्पत्यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, रोहन देश, काशीबिडाचे जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवपुत्र सरवाडकर महाराज, हरिभक्त सुधाकर महाराज इंगळे, बसवशास्त्री हिरेमठ महाराज, मोहन डांगरे, बाळासाहेब यादव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व संत मंडळी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले की हा सर्वधर्मीय विवाह सोहळा खूप चांगला असून लोकमंगल फाउंडेशनच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य केले जात आहे त्याचा लाभ परिसरातील गरजू लोकांना होतो आहे। यावेळी त्यांनी 52 नवदाम्पत्यांना विवाहाच्या शुभेच्छा दिल्या। राज्याचे नेते, राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या सगळ्यांचे कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य की जे आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या सुखदुःखाची काळजी करत असतात असे सुभाष बापू देशमुख यांनी गेली सलग 18 वर्ष 40 सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केले। आजपर्यंत 3000 आणि आज 52 जोडपी याच्यामध्ये जोडली जातील असे 3052 जोडप्यांचे विवाह सामुदायिक विवाहाच्या अंतर्गत पूर्ण केले। बापूंचं एक वैशिष्ट्य आहे की तो केवळ इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एवढा सोहळा साजरा न करता तो सोहळा आपल्या घरातल्या मुलीचं लग्न आहे आणि आपल्या घरातल्या मुलीच्या लग्नाला आपण जे जे करू ते सगळं बापू आणि त्यांच्या पत्नी, त्यांचे दोन्ही मुलं मनीष, रोहन हे सगळे आपल्या घरातल्या एखाद्या लग्नाप्रमाणे सगळं करतात। इतकंच नाही तर लग्नानंतर सुद्धा ही आपली मुलगी आहे, त्या घरात गेलेली आहे, तर त्या मुलीचं कसं चाललंय, जावयाचं कसं चाललंय, त्याची नोकरी आहे की नाही, व्यवसाय करतोय का, व्यवसायात काही मदत आहे का, मदत हवी आहे का, असं इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एक कार्यक्रम न करता बापूंच्या कुटुंबाचा हा निष्ठेचा विषय झालेला आहे। त्यांच्या घरातला तो प्राधान्यक्रमाचा विषय झालेला आहे। तर एखाद वर्ष केलं, एखाद वर्ष नाही केलं असं न करता सातत्याने ते या ठिकाणी हे करतायत। मी आज ज्या जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्याबद्दल हेवा व्यक्त करतो की बापूंसारखे सासरे त्यांना मिळाले आणि बापूंसारखे वडील त्यांना मिळाले, त्यामुळे त्यांचा मी हेवा करतो। त्यांना खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।